आज आपण बोलूया होमी बाबा एक्झाम बद्दल. होमी बाबा एक्झाम म्हणजे सर्वात आपल्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची परीक्षा. इयत्ता 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी. पहिली मी सांगतो इयत्ता 6वीसाठी. पाठ्यक्रम इयत्ता 4थी, 5वी, 6वी आणि थोडंसं 7वीचं विचारतात. ठीक आहे. 3 टप्पे असतात. लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3. लेव्हल 2 ऑक्टोबर, लेव्हल 1 ऑक्टोबर, लेव्हल 2 डिसेंबर, लेव्हल 3 जानेवारी फेब्रुवारीमध्ये असतं. ठीक आहे. आणि जर तुम्ही लेव्हल 1 आणि 2 पास झालात, तुम्हाला लेव्हल 3 मध्ये गेलात तर तुम्हाला गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल भेटतात. अच्छा. पासिंग मार्क्स काय असतं? प्रत्येक डिस्ट्रिक्टचं वेगळं वेगळं असतं. इंग्रजी मीडियम, मराठी मीडियमचं वेगळं असतं, पण नेहमी ते 60-70 पर्यंत जातं. आता नॅशनल लेव्हल एक्झाम झालेली आहे. देशभरात ते मुले बसतात, तर आता त्या 60 वाढून 70 पर्यंत जातात ते. काय काय विचारणार? आपल्या शाळेतले इतिहासाचे विज्ञानाचं पुस्तक 4थी, 5वी, 6वी आणि थोडं 7वीचं वाचन करायचं. ठीक आहे. MCQ करून घ्यायचं. मी डेली आता YouTubeवर सुरू करतोय. महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रत्येक मुलांनी ही एक्झाम द्यावी. मोफत ट्रेनिंग YouTubeवर डेली प्रॅक्टिस करून 8 वाजता 8 ते 8:15 रोज करतोय मी. ठीक आहे. आपल्याला चॅनल यामध्ये भेटेल. माझं नाव आहे विवेक शुक्ला. विवेक शुक्ला क्लास या नावाने चॅनल आहे. ठीक आहे. आता समजा एक 20,000 विद्यार्थी बसले लेव्हल 1ला, तर त्यापैकी 7% म्हणजे एक सुमारे 1,400 विद्यार्थी तिथे लेव्हल 1ला येतात. मग त्यापैकी ते 10% अजून म्हणजे 90% मुलांना लेव्हल 2 मध्ये फेल करतात. म्हणजे 1,400 मुलांपैकी फक्त 140 मुलांना घेणार लेव्हल 2 मध्ये. लेव्हल 2 चं नाव आहे प्रॅक्टिकल एक्झाम, पण त्यामध्ये प्रॅक्टिकल मुलांना असं प्रयोग काही करायचा नाहीये. फक्त तिथे वस्तू सामग्री साहित्य ठेवलेलं असतं. त्यावर आपल्याला लिखाण परीक्षा, लेखी परीक्षा MPSC मध्ये म्हणतो ती आहे. आणि लेव्हल 1चा आणि लेव्हल 2चा अभ्यास एकाच वेळी करायचा असतो. असं नाही की हा लेव्हल 1चा संपला मग लेव्हल 2. असं काही पाठ्यक्रम पण नाहीये, काही सिलेबस नाहीये, काहीही नाहीये. समजून घ्यायचंय. आणि फसवणूक होते ऑनलाईन वरून. बरेचसे लोक 1-2 कागद, 5-6 कागद गोळा करून हजारो रुपयामध्ये विकतायत 10-10 प्रश्नपत्रिका. खरेदी करू नका. मुलांना त्याचा फायदा होणार नाही. मुलाला स्वतः अभ्यास करायचा आहे. तुम्हाला जेवढी मदत हवी आम्ही फ्रीमध्ये मोफत ट्रेनिंग देतोय YouTubeवर. पैसे घेऊन आम्ही थोडंसं ₹1,000 आणि ₹4,000 पर मंथवाले वेगवेगळे बॅचेस पण आहे आणि फ्रीवाली बॅच पण आहे. तुम्हाला बाहेर पैसे वाया घालवू नका. ठीक आहे. आता लेव्हल 1 आणि लेव्हल 2 चे मार्क्स जोडून ते लेव्हल 3 साठी तुम्हाला सिलेक्ट करतात. लेव्हल 3 मध्ये 3 टप्पे असतात. 3 गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ असं 3 तुम्हाला मेडल भेटतात. लेव्हल 2 तुम्ही पास झालात म्हणजे तुमचं गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ पक्का आहे. आता लेव्हल 3 मध्ये काय एक प्रोजेक्ट देतात आणि त्यावर तुम्हाला एक इंटरव्ह्यू असतो. ठीक आहे. आता ह्याचा फायदा काय आहे की तुम्हाला इस्रो पर्यंत जाण्याची संधी भेटते आणि आपल्या महाराष्ट्रातले मोठमोठे वैज्ञानिक यामध्ये संलग्न आहेत. हे क्वेश्चन पेपर नेहमी चेंज होत राहतं. प्रश्न नवीन-नवीन येत राहतात आणि मस्त परीक्षा आहे. आणि ज्या असा रेकॉर्ड आहे की ज्या मुलांनी 6वी आणि 9वी मध्ये हे एक्झाम दिलेली आहे, ते IIT, IAS सहजरूपी पास झालेले आहे. असं त्यांनी रेकॉर्ड शोधून काढलेलं आहे. म्हणजे त्या मुलांचे पालकांसाठी त्यांना मी मुंबईत बघतोय 20-20, 30-30 लाख रुपये लोक कोचिंगमध्ये टाकतायत 12वी पर्यंत. ते करण्याची काही गरज नाहीये. मग एवढी सोपी परीक्षा आहे. आमची फीज महिन्याची 1,000 वाली फीज आहे. ती आमची रेग्युलर ट्रेनिंग आहे. 5 वर्ष करत राहायचं. 1,000 रुपये पर मंथ एवढंच फीज आहे. तुम्हाला पर्सनल सेशन भेटेल. तुम्हाला वर्कशीट भेटेल. स्टडी मटेरियल तुम्हाला ऑनलाईन आम्ही एक्स्ट्रा देऊ. गरज नाहीये. तुमची टेक्स्टबुक आहे आणि एक्स्ट्रा आम्ही तुम्हाला देऊ. ठीक आहे. या व्यतिरिक्त ऑनलाईन आमचं फ्री 8 ते 8:15 डेली सगळ्यांना सांगायचं बरं. आपण डेली प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करूया. डेली वर्कशीट्स. महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आपल्याला हे करायचंय. महाराष्ट्राच्या प्रत्येक मुलांनी इयत्ता 4थी पासून डेली वर्कशीट करायची आहे आणि ते तुम्हाला मी देतोय फ्रीमध्ये देतो YouTubeवर. आणि हे करत राहायचं आहे 4थी ते 10वी पर्यंत. मग मुलाचं भविष्य होईल. IIT, IAS, आर्मी, नेव्ही, MPSC सगळे एक्झाम सोपे असतात. पास होऊ शकतात. बाकी काय पॉईंट राहिलं? ठीक आहे. अजून तुम्हाला प्रश्न असतील कृपया करून तुम्ही विचारून घ्यायचे. कमेंटमध्ये जाऊन तुम्ही विचारा आणि बाकी हां, मला वाटतं सगळे प्रश्न आपण हां, प्रॅक्टिकलसाठी हात जोडून विनंती आहे. मला एवढे पॅरेंट्स ऑल ओव्हर महाराष्ट्रावरून मी राहतो ठाणा शहर मुंबईजवळ. महाराष्ट्रावरून विद्यार्थी माझ्याकडे येतात. मी महाराष्ट्राच्या गावोगावी जातोय. तुमच्या गावी पण येऊ शकतो 2-3 मुलांसाठी, 4-5 मुलांसाठी.
आणि तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाममध्ये इथे लॅब टेस्ट ट्यूबचे काहीही त्यासाठी एक्स्ट्रा आजकाल खूप फसवणूक चालू आहे, सावध राहायचं आहे. ठीक आहे. ते टेस्ट ट्यूब वेस्ट ट्यूब काहीही त्यामध्ये महत्त्वाचं नाही आहे, लिखाण महत्त्वाची आहे. ठीक आहे. चला, जय हिंद.